आज विविध नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजाच्या विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन जी काल परवा 2-3 दिवसापूर्वी घटना घडली होती, आमच्या एक मातंग समाजाच्या डॉक्टर होणाऱ्या मुलीची आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी जो काही राजकीय व्यक्ती आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता जीवन घोगरे यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट आणि आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाले। तो अद्याप आरोपी फरार आहे, त्याला ताबडतोब अटक करावी आणि त्याच्यावर 302 चा गुन्हा अधिकचा वाढ करून त्यामध्ये अधिक कलम वाढ करण्यात यावी। त्या ठिकाणी जो वसतिगृह चालित होतं तो अनाधिकृत वसतिगृह होतं, कुठेही त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते। आमच्या मातंग समाजाच्या भविष्य डॉक्टर होणाऱ्या मुलीचा हा घातपात नक्कीच झालेला आहे, म्हणून सकल मातंग समाजाच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले आहे। जर या 2-3 दिवसात त्या आरोपीला अटक नाही केली तर आम्ही गुरुवार ते शुक्रवारी नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा मोर्चा किंवा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी जाऊ। अन्यथा या ठिकाणी शासकीय वाहन, पोलीस कर्मचारी किंवा इतर जे काही नुकसान होईल त्याचा सर्वस्वी जिल्हा पोलीस प्रशासन जबाबदार राहील, हा इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। मी मामा गायकवाड जे 6 तारखेला ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड या हद्दीमध्ये जे आकांक्षा गायकवाड हे मेडिकल कॉलेजची होतकरू विद्यार्थिनी होती, त्या ठिकाणी जे आत्महत्या केली म्हणून जे असं आम्हाला समजलं, आम्ही घटनास्थळी टायमावरच तिथं जाऊन बघितलं तर ते आत्महत्या नसून हत्या केलेली आहे। आणि तिथं आम्हाला निष्पन्न झालं की त्या ठिकाणी वारंवार जे हॉस्टेल जे अनधिकृत हॉस्टेल चालवणारा हरामखोर नराधम आरोपी जीवन घोगरे हे अतिशय मागासवर्गीयांच्या मुलीला त्रास देणे, फीससाठी त्रास देणे, अनेक तिचा शारीरिक छळ करणे असा तिकडे त्रास होत गेला असं आम्हाला समजलं। ग्रामीण पोलीस स्टेशनला आमचा गुन्हा किमान 1:30 वाजेपर्यंत आमचा गुन्हा दाखल करून घेतला नव्हता। आम्ही प्रचंड सर्व संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी थांबून आम्ही ते गुन्हा दाखल 306 आणि अट्रॉसिटी ऍक्ट नुसार केला। तर या गुन्ह्यामध्ये त्याला तात्काळ अटक करून अजून याच्यामध्ये 376 आणि अजून 302 हे गुन्हा वाढला पाहिजे। या अनुषंगाने या नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी अजून संपादक सर्व मिळून इथं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। या 2 ते 4 दिवसात शुक्रवारपर्यंत आम्ही धरणे आंदोलन नांदेड जिल्ह्यामध्ये या जिल्हा कार्यालयाच्या समोर आम्ही ठाम मानून बसणार आहोत। या आरोपीला तात्काळ अटक करा आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच बोलतो।